पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुरगुड शहरात भव्य मिरवणूक काढून गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। शिवतीर्थ येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन अंबाबाई मंदिर येथे त्याची सांगता करण्यात आली। मिरवणुकीत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला। सैन्य दलात भरती झालेल्या युवकासह क्रीडा क्षेत्रात विशेष यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला। यावेळी धनगर समाजाच्या पारंपरिक ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। ढोलाच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला। मिरवणुकीच्या दरम्यान लहान मुलाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष आकर्षित केले। तसेच सजवलेल्या वाहनामध्ये अहिल्यादेवींची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली। समाज बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनले होते। यावेळी युवा नेता विश्वजित रणजित पाटील, बबन बारदेसकर, पत्रकार राजेंद्र चव्हाण, सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमास धनगर समाजातील शेकडो समाज बांधव, महिला, युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला। यावेळी नगरसेवक जगन्नाथ पुजारी, अप्पाजी मेटकर, संजय मेटकर, अमोल मेटकर, सत्ताप्पा मेटकर, पांडुरंग पुजारी, अनिल दिवटे, समाधान बोते, तुकाराम पुजारी यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजाचे बांधव उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।